सीएनजीचा पुरवठा ठप्प आहे। मुंबईकरांचे मेगा हाल सुरू आहेत। टॅक्सी रिक्षा वाहतुकीवर प्रचंड परिणाम झालेला आहे। 164 सीएनजी पंप मुंबईतले बंद आहेत। दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत होईल अशी एक शक्यता आता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडे। मनीष, आपण पाहतोय सीएनजी पुरवठा कालपासूनच मुंबईमध्ये ठप्प आहे आणि याचा फटका मुंबईकरांना बसतोय। टॅक्सी बंद आहे, रिक्षा बंद आहेत, तिथं मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडलेली आहे। काय सध्या परिस्थिती आहे, का विलंब होतोय हे सगळं सुरळीत होण्याकरता? लागवी आपण जर बघितलं तर सीएनजीची जी मुख्य प्रवाह जी वाहिनी आहे ती ट्रॉम्बे परिसरामधील आरसीएफचा जो परिसर आहे त्यामध्ये ही मुख्य लाईन होती, तिला गळती लागल्यामुळे काल म्हणजे गेल्या 45 तासापासून सीएनजीची गॅस पुरवठा करणारी जी व्यवस्था आहे ती ठप्प करण्यात आली होती। ठाणे असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात सीएनजी पंपावरती रिक्षा असतील, फोर व्हीलर वाहन असतील, ज्या टी परमिट गाड्या ज्या चालवल्या जातात ओला उबेरच्या माध्यमातून, त्यांची देखील मोठ्या प्रमाणात लाईन बघायला मिळाली होती। त्याचबरोबर अनेक ज्या नॉन ट्रान्सपोर्ट गाड्या आहेत ज्या सीएनजी असतात त्या देखील मोठ्या प्रमाणात त्यांची देखील लाईन अद्यापही आपल्याला बघायला मिळते। पण मात्र आता सध्याच्या घडीला महानगर गॅसचे जे काही स्टेशन्स आहेत ठाण्यातील, मुंबईतील, त्या ठिकाणी गॅस पुरवठा हा केला जात आहे आणि त्यामुळे त्या स्टेशनवरती फक्त गॅस मिळतोय। पण जे डीलर्स आहेत त्या डीलर्सच्या इथे अद्यापही गॅस हा पुरवला जात नाही। त्यामुळे या हिंदुस्थान पेट्रोलियम असेल, भारत पेट्रोलियम असेल किंवा इंडियन ऑइल सारखे पेट्रोल पंप असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा अद्यापही आपल्याला बघायला मिळतात। लागवी, निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।